मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावरील दुकाने तात्पुरती हटवली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यालगतची तात्पुरती दुकाने 2 दिवसांसाठी हटविण्यात आली आहेत। डॉक्टर मोहन भागवत यांना उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने त्यांच्या आगमनादरम्यान कोणताही अडथळा किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे। त्यानुसार रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले व तात्पुरते व्यावसायिक यांना आज आणि उद्या दुकाने न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सुरक्षा यंत्रणेकडून रेल्वे स्थानक परिसर, प्रवेशमार्ग आणि वाहनतळ परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ये-जा करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। व्हीआयपी दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत। दरम्यान डॉक्टर मोहन भागवत यांच्या दौऱ्यामुळे शेगाव शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनांचा उद्देश नागरिकांची गैरसोय करणे नसून व्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे हा असल्याचे सांगण्यात येत आहे। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव।